प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना प्रभूचं काम करायचं? सर्वांनाच. कोणाला? सर्वांनाच. कारण आम्हा सर्वांना प्रभूंनी याजक म्हणलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही निवडलेला वंशज वंशज व राजकीय याजक आहोत. म्हणजे ऑप्शनल नाहीये, प्रभूकडून हे कंपल्सरी आहे. कारण त्यांनी आम्हाला याजक पण दिलंय. काय दिलंय? येस, याजक पण दिले. चर्च याजक पण दिलंय, पण ते याजक पण येणं पण गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज अनेक जण ही प्रार्थना करतायत, त्यांची इच्छा आहे की मी एक सेवक व्हावा, मला अभिषेक मिळावा. आणि सगळ्यात जोर अभिषेकावर आहे. कशावर आहे? अभिषेकावर आहे. प्रत्येकाला सामर्थ्य पाहिजे, प्रत्येकाला अभिषेक पाहिजे. प्रार्थना केली की अनॉइंटिंग जाणवला पाहिजे, प्रार्थना केली की आजार बरे झाले पाहिजे, Yes. वचन बोलताना लोकांचं लाईफ चेंज झालं पाहिजे. Yes. चांगली इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कसं ते मला मिळेल हे मला कळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसा अनॉइंटिंग वाढल, कसा अभिषेक वाढल, त्याचे सूत्र काय आहेत आध्यात्मिक ते आम्हाला समजले पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि वचनाद्वारे प्रभू आम्हाला शिकवल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कशामध्ये? वचनामध्ये आहे. तुम्हाला वचन समजलं ना, तुम्हाला सगळं समजल. येस. वचन तुमचे माइंड मध्ये जे लॉक्स आहेत ते लॉक तोडल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळी गडबड इथं आहे. कुठं? माइंड मध्ये. माइंड मध्ये. इथं लॉक्स आहेत, इथं ब्लॉक पडलेत. आणि इथं लॉक असल्यामुळं, हे ब्लॉक असल्यामुळं सगळं काही असूनही आम्हाला समजत नाही. येस. पण प्रभू करो आजचं वचन ते बाउंड्रीज ब्रेक करो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि एकदा का ते वर्ड मला कळालं, 100% अनॉइंटिंग तुमच्यावर येईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, काढूया ठिकाणी आपण मत्तय अध्याय 2 आणि 13, 14 आणि 15 ही 3 वचनं एक एक करून आपण रीड करू. रीड करा ना. 13 वचन. मग ते गेल्यावर पहा, प्रभूचा दूत योसेफाला स्वप्नात दिसला. तो म्हणाला, उठ आणि बालकाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशात पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथे ऐस, कारण बालकाचा घात करायला हेरोद त्याचा शोध करणार आहे. 14 वचन. तेव्हा तो उठून रात्री बालकाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशाला निघून गेला, आणि हेरोदाच्या मरणापर्यंत तो तेथे राहिला. बस ऐकले सर्वांनी. येस. प्रभूचा जन्म झाला, आणि जन्म झाल्यानंतर बायबल सांगतं का मागी लोक आले, त्यांनी प्रभूला पाहिलं, नमन केलं, आणि ते लोक निघून गेले. पण बायबल सांगतं का त्या समयी परमेश्वराने सूचना केली. कोणाला? योसेफाला. कोणाला? योसेफाला. तू एक काम कर, आणि या समयी मरियेला आणि योसेफाला घेऊन तू इथून काय होऊन जा, पळून जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च येशू तर जन्माला आलाय, येशू जन्माला आलाय. पण त्याला वाढण्यासाठी मोकळीक पाहिजे. येस. काय पाहिजे? मोकळीकता पाहिजे. त्याला ते वातावरण पाहिजे, तो फ्रीडम पाहिजे. Yes. जेणेकरून येशू तिथं काय होईल, वाढल. वाढल. आणि तिथं तो फ्रीडम नव्हता, जेणेकरून प्रभूला हे सांगावं लागलं का इथून तू बाहेर पड आणि तिथं जा, त्या स्थितीमध्ये राहा जिथं तुझा येशू वाढल्या जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूला असा सहवास पाहिजे जिथं तो काय होईल, वाढल. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं तो राहतोय तिथं तो सहवास त्याला भेटणार नाही. नाही. म्हणून परमेश्वराकडून सूचना झाली का तुला अशा ठिकाणी जायचंय का जिथं तुझा येशू मोकळ्यापणे काय होईल, वाढल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन वाचू आपण. लूक काढू 2 अध्याय 43 आणि 49 ही 2 वचनं रीड करू आपण. मग त्याने ते दिवस संपल्यावर ते परत जायला निघाले, तेव्हा तो मुलगा येशू यरुशलेमेत मागे राहिला, व हे त्याच्या आईबापांना कळले नाही. तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझा शोध करीत आला हे कसे? मी माझ्या बापाच्या घरात असावे हे तुम्हाला ठाऊक नव्हते काय? ओके, आता सगळे लक्ष द्या. आता इथं दुसरा रेफरन्स आपण वाचतोय का जस मरिया आणि योसेफने येशूला मंदिरात नेलं. कुठं नेलं? मंदिरामध्ये नेलं. आपण वाचतो 43 वचनामध्ये. नंतर ते आपल्या बोलण्यामध्ये लोकांमध्ये एवढे गुरफटले गेले, त्यांनी प्रवास केला, आणि नंतर त्यांना कळलं का येशू कुठं राहिला, मागच मागच राहिला. राहिला. आणि जस्ट येशूला भेटले त्यांनी त्यांना प्रश्न विचारला की तू असं का केलं. त्याचं उत्तर काय होतं? मी बापाच्या घरात मी राहावं, कुठं राहावं, बापाच्या घरात राहावं. पहा परमेश्वर आध्यात्मिकरित्या शिकवतोय का प्रभूला तो प्रेझेन्स पाहिजे. काय पाहिजे? प्रेझेन्स पाहिजे. पित्याचा, जेणेकरून त्या सहवासामध्ये तो काय होईल, चर्च वाढल. वाढल. प्रेज द हालेलुया. लॉर्ड. हालेलुया. पहिले लहान असताना पण तिथून तो का गेला,
कारण तिथं मोकळीक नव्हती. काय नव्हती? मोकळीक नव्हती. तिथे एक भीती होती, एक दबाव होती. मरिया योसेफाला तेवढी संगती करण्यास प्रॉब्लेम होता, म्हणून ते म्हणला तिथून बाहेर पड आणि अशा ठिकाणी जा जिथं येशूला वाढण्यासाठी मोकळीक आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मरिया पण जर आम्ही त्यांचा डीप मध्ये अभ्यास केला इतर पुस्तकांमध्ये, तर ती पण फार आध्यात्मिक होती. तिचं पण आध्यात्मिक शिक्षण चांगल्या प्रकारे झालं होतं. आणि म्हणून जरी ते मिस्रामध्ये होते, पण मरिया आणि योसेफद्वारे चांगली फेलोशिप येशूला मिळाली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो परत आला. बायबल सांगतं की त्यांनी पुन्हा देवाबरोबर त्या मंदिरात काय केली? चर्च संगती संगत केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू आज आम्हाला काय शिकवतोय का जर येशू लहान आहे आणि येशूला जर वाढायचंय तर त्याला संगतीची गरज आहे. येस. येस. कोणाची? संगतीची परमेश्वराच्या. परमेश्वराच्या. कोणाची? परमेश्वराच्या. कमान थंड होऊ नका, प्रॉपर रिस्पॉन्स द्या. येशूला सहवास पाहिजे. कोणाचा? परमेश्वराचा. सहवास तुम्हाला वाढवतोच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा तुम्हाला सहवास भेटल, जेवढं तुम्ही टाइम स्पेंड करणार, जेवढं तुम्ही फेलोशिप मध्ये राहाल, तुमचा 100% ग्रोथ होणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू ज्या इस्रायल मध्ये होता तिथं मोकळीक नव्हती त्याला वाढण्यासाठी. येस. म्हणून प्रभू म्हटला का अशा ठिकाणी जा का त्याला मोकळीक भेटल. काय भेटल? मोकळीक भेटेल. त्यासाठी वाढण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं मंदिर नव्हतं म्हणून त्याची सहभागिता कदाचित आई वडिलांबरोबर असेल त्या टायमाला. आणि ते पण त्याला कोणाचा मार्ग सांगतायत? परमेश्वराचा. परमेश्वराचा. नंतर जेव्हा तो इस्रायल मध्ये आला, नंतर तो यरुशलेम मध्ये आला आणि मग त्यांनी बरोबर तिथं मंदिरात गेला आणि मंदिरातून तो निघाला नाही, त्यांनी टाइम स्पेंड केला. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तो फेलोशिप शोधतोय कोणाबरोबर? देवासोबत. देवाबरोबर. त्याला माहिती आहे का इथं मला सानिध्यामध्ये माझं रूपांतर परमेश्वर करेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं तुम्ही देवाचं सानिध्य शोधाल तेवढं परमेश्वर आमचं रूपांतर करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चमत्कार फक्त विश्वास वाढवतो. काय वाढवतो? विश्वास वाढवतो. तुमच्या लाईफ मध्ये साक्ष घडली असेल. काय घडली असेल? साक्ष घडली तुमचा असेल. विश्वास दृढ आहे, पण तुमचं रूपांतर किती झालंय? येस. आज नवीन लोकांच्या लाईफ मध्ये पण काय घडती? साक्ष घडती. पण जीवनात येशू आहे का? नाही. चमत्कार फक्त काय वाढवतो? विश्वास वाढवतो. फक्त विश्वास वाढणार. जगातले लोक पण एकदा येतील, काही त्रास असतील, ते म्हणतील प्रार्थना करा, प्रार्थना केल्यानंतर त्यांना रिझल्ट भेटल, मिरॅकल घडल. Yes. मिरॅकल घडल्याचा अर्थ हे नाही का येशू त्यांच्यामध्ये आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आमच्या लाईफ मध्ये काय घडलेत? चमत्कार घडले. रोज डेली आम्ही कोणाचा अनुभव घेतो? देवाचा अनुभव घेतो. चमत्कार झाला, Yes. चांगली गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण रूपांतर होत नाही. Yes. रूपांतर होण्यासाठी चमत्कार नकोय, रूपांतर होण्यासाठी सहवास पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढं तुम्ही देवाच्या सहवासात राहणार तेवढं त्याचा स्वभाव तुमच्यामध्ये येस. बिंबवणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी दोन फरक सांगतोय. काही लोकांकडे स्ट्रॉंग टेस्टिमनी आहेत, मोठी साक्ष. कशी साक्ष आहे? मोठी साक्ष आहे. मोठी साक्ष रूपांतर करत नाही, विश्वास वाढवती. Yes. साक्ष चांगली कशासाठी? साक्ष चांगली विश्वासासाठी. विश्वास वाढण्यासाठी. कशासाठी? विश्वास Yes, वाढण्यासाठी. विश्वास वाढण्यासाठी साक्षच पाहिजे, पण तू रूपांतर व्हायचं. काय व्हायचंय? रूपांतर कोणासारखं? येशूसारखं. जर मला येशू सारखं व्हायचंय, माझ्या मनाचं नवीनकरण मला करायचंय, तर मला देवाचं प्रेझेन्स पाहिजे. येस. देवाच्या उपस्थितीमध्ये मला टाइम पाहिजे. येस. बायबल सांगतं का येशूला मोकळीक नव्हती, म्हणून ते म्हणले का तिथं जा, तिथे तुला मोकळीक आहे. येस. वाढण्यासाठी. कशासाठी? वाढण्यासाठी. मग आम्हाला वाढण्यासाठी कोणती जागा आहे? तर प्रभूची उपस्थिती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कनेक्ट होत आहे? इथं प्रभूला घात करणार आहेत. काय करणार आहेत? घात घात करणार करणार आहे. पण त्याला मोकळीक आहे का? नाही. नाही. इथं वाढण्यासाठी त्याला मोकळीक नाही. नाहीये. जस्ट तुम्हाला आणि मला जर वाढायचंय कशामध्ये? देवामध्ये. आत्म्यामध्ये. कशामध्ये? आत्म्यामध्ये. तुम्हाला अभिषेक पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, हिलिंग स्प्रेयर पाहिजे, तुम्हाला वाटतं माझा यूज व्हावा, तर तुला देवाचं प्रेझेन्स, देवाची उपस्थिती शोधावी लागेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा सहवास तू प्रभूच्या पायापाशी बसून स्पेंड करशील तेवढं त्याचा स्वभाव तुझ्यामध्ये येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाजवळ जाणार ना, परमेश्वर स्वतःला प्रगट करणार का मी Yes. कोण आहे, मी काय आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? आज आपण फक्त प्रार्थना करतो का मला अभिषेक दे. काय दे? अभिषेक दे. आणि येशू नको का? येस. कमॉन, किती लोकांना कळतंय? काय पाहिजे आपल्याला? येशू. येशू. किती लोकांना पाहिजे? अभिषेक पाहिजे पण येशू नको. सामर्थ्य पाहिजे पण येशू नको. नको. मिरॅकल हिलिंग्स पाहिजे पण येशू नको. नको. येस. चर्च असं कसं होईल? येस. येशू आला तर मिरॅकल्स पण येतील. येस. Yes. हालेलुया. येशू आला तर हिलिंग्स पण येतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही क्राइस्टचं नेचर मागत नाही, क्राइस्टचा स्वभाव मागत नाही, पण त्याचं सामर्थ्य मागतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विदाउट क्राइस्ट सामर्थ्य कसं भेटणार?
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? एखादा अभिषेक सेवक पाहिला, त्याच्या प्रार्थना मी पाहिल्या, आम्ही पण म्हणतो मला कोणासारखं व्हायचं, त्यांच्यासारखं व्हायचं. मी त्यांनी प्रार्थना केली ना, आता मी पण प्रार्थना केली ना, लोक बरे झाले पाहिजे. येस चर्च त्यांनी कोणाला शोधलं? येशूला शोधलं. त्यांनी येशूला शोधलं. अभिषेक फुकट भेटणार. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही येशूचा स्वभाव मागत नाही, येशूला मागत नाही, पण येशूचं सामर्थ्य मागतो. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक यायचे, स्वर्गाचं राज्य नव्हते मागत, चमत्कार मागायचे. येस. काय मागायचे? चमत्कार मागायचे. ते म्हणजे मिरॅकल्स दाखव. प्रभू म्हणतो मिरॅकल्स नाही, माझं नेचर मागा. येस जर माझं नेचर, माझं हार्ट तुम्हाला कळालं तर Yes. ऑटोमॅटिक मिरॅकल्स हिलिंग तुम्हाला मिळणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज 90% लोकांची प्रार्थना आहे का प्रभू माझा उपयोग कर, माझा काय कर, उपयोग आणि कर. फक्त डिक्लेरेशन्स आहे, अनॉइंटिंग, अभिषेक, सामर्थ्य, पण तू येशूला शोधत नाहीस, तू देवाची उपस्थिती शोधत नाही. जर तू देवाच्या पायापाशी बसायला सुरुवात केलं, त्याचा प्रेझेन्स तुझ्यामध्ये यायला स्टार्ट होईल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं? येशूला मोकळीक नव्हती. काय नव्हती? मोकळीक नव्हती. वाढण्यासाठी. कशासाठी? वाढण्यासाठी. चर्च वाढण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? देवाची उपस्थिती. येस. उपस्थिती आमच्यामध्ये बदलाव आणते. Yes. उपस्थिती आमच्या मनाचं नवीनकरण करते आणि येशू आमच्यामध्ये दिसू लागतो. आणि जिथं येशू आहे ना, तिथंच अभिषेक आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके. प्रारंभी शब्द होता, शब्द, देवा. शब्दालाच काय म्हणलंय आपण? येशू. येशू. आणि येशूलाच मसिया म्हणलंय. येशूलाच मसीहा मसिया म्हणजे सोडवणारा. परत प्रारंभी शब्द शब्द. देवा. मग शब्द कोणाला म्हणलं? येशूला. येशूला. मग येशूला फक्त येशू म्हणलं का येशू मसिया म्हणलं? मसीहा. मसीहा. मसियाचा अर्थ काय? मसियाचा अर्थ होतो अभिषेक. मसियाचा अर्थ काय होतो? अभिषेक. अभिषेक. सगळे बोला, काय होतो? अभिषेक. ख्रिस्त म्हणजे अभिषेक. नाही कळलं? येशू शब्द आहे, काय आहे? शब्द आहे. आणि शब्दालाच अभिषेक आहे चर्च. येस. नाही, इतके दिवस तुम्ही शिकलेच नाही, मग पकडलंच नाही. येशू मसीहा. येशू मसीहा. मसीहाचा अर्थ काय होतो? अभिषेक. अभिषेक. म्हणजे येशूला घेतलं म्हणजे तुम्ही कोणाला घेतलं? अभिषेकाला अभिषेकाला घेतलं. घेतलं. अभिषेक वेगळा का मागता? येशूलाच अभिषेक म्हणलंय चर्च. येस Yes, हालेलुया. हालेलुया. नाही कळलं? येस कळलं. कळलं म्हणता पण सांगत बी नाही. मसीहाचा अर्थ काय होतो? अभिषेक. अभिषेक. जो मसीहा तू येणार आहे तो तूच आहेस का? अभिषेक. मग अभिषेक कोण आहे? येशू आहे. जरा बोला, कोण आहे? येशू आहे. येशूला शब्द बोललंय. येस कमॉन, कळतंय आता? शब्द म्हणजे येशू, शब्द म्हणजे येशू. आणि येशू म्हणजे शब्द, पण त्याला म्हणलं अभिषेक, मसीहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे तुम्ही वचन घेता, तुम्ही येशूला घेता, आणि येशू फक्त येशू नाहीये, येशू अभिषिक्त आहे. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू कसा आहे? अभिषिक्त अभिषिक्त आहे. आहे. म्हणजे तुम्ही येशूला घेताना अभिषेक वेगळा मागू नका, येशू बरोबर अभिषेक पण येणार. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपला फोकस फक्त कशावर आहे? अभिषेक. अभिषेकावर. कशावर? अभिषेकावर. तुला अभिषेक पाहिजे, येशू नको का? येस. येस कोण घे? येशू घे. आणि घे. येशू कधी भेटणार? जस्ट तू कोणाच्या उपस्थितीमध्ये बसणार, देवाच्या उपस्थितीमध्ये. जस्ट तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये बसणार, परमेश्वर स्वतःला प्रगट करणार का? मी येस काव नाही. येस Yes, हालेलुया. hallelujah. मोशे ज्यास देवाच्या उपस्थितीमध्ये गेला, त्यांनी स्वतःला प्रगट केलं. काय केलं? प्रगट केलं. मी अब्रामाचा देव, येस मी इसाकाचा देव, Yes. मी कोबाचा. प्रेझेन्स तुम्हाला प्रगट करणार, परमेश्वराचं प्रेम, येस आमेन. प्रभूचं हार्ट, Yes. प्रभूचं नेचर चर्च. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना आठवतं मोशे कुठे गेला होता? डोंगरावर रीड गेला. करा बरं, निर्गम काढा 3रा अध्याय 5th आणि 6th रीड कर, फास्ट रीड कर. 5 वचन. आणि फारो म्हणाला, पहा देशाचे लोक आता नाही, पुष्कळ नाही. झाले आहेत. एक मिनिट थांब. कितवा अध्याय काढला? 3रा अध्याय 5वं वचन ना. हा. तेव्हा तो म्हणाला, इकडे जवळ येऊ नको. हा. तू आपल्या पायातून आपले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे. पुढं हा, आणखी- सगळे लक्ष द्या. ती रीड करतात, तुम्ही लक्ष द्या. आता मोशे कोण आहे? मोशे. हा, एक भाऊ इकडे. मोशे कोण आहे? मोशे मोशे आहे. आहे. हा, असं इकडे टर्न हो. लांबून अग्नी पाहिली. काय पाहिली? अग्नी. अग्नी पाय. आणि त्यांनी इच्छा केली का मी जवळ जावं. मी जवळ जावं. ती अग्नी कोणाची उपस्थिती आहे? देवाची देवाची तो उपस्थिती. जवळ गेला, प्रभू म्हणला आपले शूज काढ.
आपली चप्पल येस काढ. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आता पहा मोशे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, देवाच्या कमान मोशे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, देवाच्या प्रेझेन्स पुढे मध्ये. वाचू. आणखी तो म्हणाला, मी तुझ्या बापाचा देव, हा. अब्राहमाचा देव, हा. इसाकाचा देव व याकोबाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळे लक्ष द्या चर्च. मोशे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, देवाच्या प्रेझेन्स मध्ये. जस तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येणार ना, देव स्वतःला तुम्हावर प्रगट करणार. येस येस हालेलुया. इथं परमेश्वर स्वतःला काय केलं, प्रगट केलं कोणाला, मोशेला. मोशेला. तुम्ही प्रेझेन्स मध्ये जा, प्रभू स्वतःला तुम्हाला रिव्हील करणार. येस आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये बसले पाहिजे. येस फक्त अभिषेक अभिषेक म्हणू नका, देवाच्या पायापाशी येऊन त्याच्या वचनाजवळ बसा. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट त्यांनी लांबून पाहिलं, इच्छा झाली का मी हे जाणावं, मी काय करावं, हे मी जाणावं. बघावं नेमकं हे काय आहे. जस्ट तुम्ही पवित्र शास्त्र उघडाल, गुडघ्यावर याल आणि म्हणाल का प्रभू मला हे जाणायचं, याच्यातला प्रभू तुम्हाला प्रगट होणार. येस आमेन. आणि तिथून मोशेचं लाईफ काय झालं चर्च, बदललं. बदललं. बदललं का नाही बदल. येस बदललं. मग कुणी बदललं, देवाच्या उपस्थितीने. उपस्थिती चेंज करते. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा जास्त तो पळाला, इतकं सोपं नव्हतं मिस्रांमधून मिदान पर्यंत सुखरूप जाणं. येस. असं म्हणतात, वाटेतच लोक काय होतात, मरतात. मरतात. पण त्याच्या लाईफ मध्ये मिरॅकल झाला. काय झाला, मिरॅकल झाला. पण मिरॅकलनी बदललं का नाही. नाही ज्यावेळेस बदललं. तो देवाच्या उपस्थितीमध्ये गेला, देवाने त्याला प्रगट केलं, लाईफ मोशेचं टर्न झालं Yes, येस hallelujah. हालेलुया. आणि एक वेगळा माणूस तिथून बाहेर आला. येस जर तुम्हाला चेंज व्हायचंय, जर मला बदलायचंय, मला येशूला माझ्या आतमध्ये आणायचंय, तर मला प्रभूच्या उपस्थितीमध्ये जावं लागेल. Yes, आणि जसं मी hallelujah. देवाच्या उपस्थितीमध्ये जाईल, प्रभूचं प्रेम मला समजणार, येस Yes. आमेन. प्रभूची दया मला कळणार, Yes. प्रभूचं बलिदान मला समजणार, Yes. प्रभूचं समजदारपणा मला समजणार, Yes. प्रभूचं हार्ट काय, प्रभूचं विजन काय, ते रिफ्लेक्ट परमेश्वर माझ्यामध्ये काय. येस Yes, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे गेला, मोशे काही वेगळं बोलला का, नाही ऑटोमॅटिक कोण बोलू लागला, देव बोलू परमेश्वर लागला. बोलू लागला. परमेश्वर गप बसत नाही. प्रभूची इच्छा आहे का माझ्या लेकरांना मी स्वतः प्रगट व्हावं, येस पण माझे लेकर येऊन माझ्या पायापाशी बसले पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वेळ बसता प्रार्थनेला, टाइम द्यावा लागेल चर्च. येस काय द्यावा लागेल, टाइम द्यावा लागेल. जर प्रभू तुमच्या जीवनात प्रगट व्हावा, तुम्हाला टाइम द्यावा लागेल. येस जस तुम्ही बसाल ना तिथं, परमेश्वर गप बसणार नाही. जस तुम्ही महिमा करणार ना, थोड्या वेळात परमेश्वर बोलता होणार. येस Yes, हालेलुया. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या बिचारी स्त्री जस आली, अलबस्त्र घेऊन महिमा केली, प्रभू जास्त वेळ गप बसू शकला नाही, प्रभू बोलता झाला. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये जाल, प्रभू गप बसणार, नाही प्रभू स्वतःला तुम्हावर प्रगट करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रगट केलं का मी कोण आहे, मी कोण कोण आहे? आहे? कदाचित तुम्हाला माहिती देव कोण आहे, पण देवाची इच्छा असेल का अजून तुला काही प्रगट करावं, मग देव त्या दिशेने तुम्हाला ते प्रगट करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्हाला प्रभूचं काम कळणार. येस प्रभू मिरॅकल कसे करतो, प्रभू हिलिंग कसे करतो, प्रभूचं हार्ट काय, प्रभूची अपेक्षा काय, प्रभू तुमच्याकडून काय करून घ्यायचं, हे Yes. तुम्हाला उपस्थितीमध्ये कळणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान मोशेला प्रगट केलं का नाही केलं, येस येस केलं. तिथून मोशेचं लाईफ चेंज. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस्ट लहानपणापासून साक्ष आहे त्याच्या लाईफ मध्ये. कधीपासून, लहानपणापासून. त्या टायमाला बालकांना काय करत होते, मारत होते. पेटाऱ्यात बसून त्याला वाचवलं प्रभूनी. जे मारणारे होते त्यांच्याच घरी प्रभूने त्याला वाढवलं. इतकं Yes. साक्ष आहे कोणाच्या लाईफ मध्ये. मोशेच्या मोशेच्या लाईफ life मध्ये. मध्ये. साक्ष फक्त विश्वास वाढवते Yes. आणि उपस्थिती माझा हार्ट चेंज करून टाकते. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आला पाहिजे. कोण आला पाहिजे, येशू आला पाहिजे. येशू आला पाहिजे. येशू आमच्यात दिसला पाहिजे आणि तो त्याच वेळेस दिसल ज्यास मी देवाबरोबर बसणार. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि येशूलाच मसिया म्हणलंय. काय म्हणलंय, मसीहा म्हणलं. म्हणजे अभिषेक. येस येशू आला म्हणजे काय आला, अभिषेक आला. ऑटोमॅटिक प्रेयर काम करणार. येस Yes. आमेन. ऑटोमॅटिक वर्ड मध्ये रिझल्ट येणार. येस आमेन. ऑटोमॅटिक तुम्ही प्रे करणार, अनाउंटिंग मूव्ह होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो प्रभू तो प्रार्थना करता कसा ना अभिषेक येतो, तसा माझ्या टायमाला पण होते. येस. तो प्रार्थना करता कशी लोक पडतात. चर्च तू येशूला शोध. कोणाला शोध, येशूला शोध. रिझल्ट ऑटोमॅटिक तुला शोध. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही प्रेझेन्स मागत नाही, फक्त एखाद्या मॅन ऑफ गॉडला बघतो आणि जसं त्याच्यातून काम होतंय आम्ही त्याचं काम मागतो, त्याच्यातलं इश्यू नाही मागत. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय मागितलं पाहिजे, येशू येशू मागितला मागितला पाहिजे. पाहिजे. येशूला घ्यायचं. आणि येशू कुठं मिळणार, उपस्थितीमध्ये उपस्थितीमध्ये. हा कोणी बसायचं, आपण बसायचं. आपण बसलं पाहिजे. येस ज्यास तुम्ही बसाल ना, मी पुन्हा सांगतो, देव गप बसणार नाही. प्रभूनी स्वतःला मोशेवर प्रगट केलं. येस
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय चर्च? सुंदर प्रगटीकरण प्रभूने दिलं. अब्रामाचा देव इसाकाचा देव, आणि याकोबाचा देव. मग याचा अर्थ अजून एक आहे चर्च, देव मेलेल्यांचा नाही, देव जिवंताचा. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे प्रभू सांगतो जरी ते नाहीयेत पण आत्म्यात ते लोक अजून पण कशी आहेत? जिवंत जिवंत आहेत. एक मोठं इंट्रोडक्शन परमेश्वरांना देतोय चर्च. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतंय? मोशे न्यू कमर पण इतके गुपित रहस्य प्रभू ओपन करतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेयरला बसा चर्च. येस, मी जसं मागच्या वीकला सांगितलं, याच्या त्याच्याबरोबर गप्पा मारतात मजा नाही चर्च. अनाउंटिंग नाही वाढणार जर तुम्ही प्रभू बरोबर फेलोशिप करता आणि मागे लोकांसारखं परत हेरोदकडे जाणार आहे, मजा नाही. येस. ते म्हणतो काय बदल? रस्ता बदल. रस्ता बदल. येस, रस्ता बदलला का अनाउंटिंग येणार. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकच रस्ता, फक्त कोणाबरोबर संगती. देवाबरोबर. जर संगती. तुम्हाला आत्म्यात वाढायचं ना, काही स्पिरिच्युअल प्रिन्सिपल तुमच्या जीवनाला तुम्हाला लावून घ्यावे लागतील. येस, प्रिन्सिपल कळतं ना, काही सिद्धांत तत्व तुमच्या जीवाला लावून घ्यावं लागतील. जर मला आत्म्यात काय करायचं, वाढायचंय. नाही तर मग कसं एक वातावरण असतं, सगळे म्हणतात अभिषेक अभिषेक, प्रार्थना प्रार्थना मलाही पाहिजे. आणि बाबा सिद्धांत काय नाही तुझ्या जीवनात, काही प्रिन्सिपल्स फॉलो कर का नाही. प्रभू म्हणजे फक्त प्रभू, बाकी गोष्टींना मी जास्त स्थान देणार नाही. जर आम्ही प्रार्थनाही करतो आणि नंतरचा टाइम बाकीतही स्पेंड करतो तर चर्च देव कसं स्वतःला रिव्हील करणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव पवित्र आहे. कसा आहे? पवित्र आणि आहे. तू पण आपली पवित्रता काय कर, जप. जप. आणि ज्या तुझी पवित्रता तू जपशील, प्रभू तुला प्रगट होत राहणार. Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, काय प्रिय आहे, जगिक गोष्टी का प्रभूची सेवा? प्रभूची सेवा. म्हणायला म्हणतो आणि त्या टायमाला नाही करत. येस, असं कुठं लिहिलं सगळं सोडून द्या पास्टर? अरे तेच करावं लागणार तुला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला जगातून काय व्हावं लागल? बाहेर बाहेर यावं या लागेल. जगिक गप्पा काही देत नाही, ही फेलोशिप मला काही देत नाही, तर मजा नाही याच्याबरोबर गप्पा मारण्यात. येस, बेटर मी कोणाशी बोलावं? परमेश्वराशी जर मी बोलावं. देवाशी बोललो आणि इथून काहीतरी उलगडा येतो तर हा फक्त माझंच नाही, लोकांचं पण लाईफ बदलतो. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर मला प्रभूची सेवा करायची आहे, जर मला आत्म्यात वाढायचंय, जर मला चांगलं पारितोषिक पाहिजे, तर मला देवाच्या उपस्थितीमध्ये बसावं लागेल. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रार्थना करा कमी जास्त वेळ कोणाचं फेलोशिप करावं, देवाची कारण इथं माझं रूपांतर होणार. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्याच्या बरोबर तुम्ही राहणार त्याचा प्रभाव तुमच्या लाईफवर पडणार. येस, Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक फॅमिलीशी मी बोलत होतो, ते म्हणले पास्टर जास्त तुम्ही कधी कधी चर्चमध्ये नसता, तुम्ही बाहेर असता आणि तुमच्या ॲब्सेन्स मध्ये पण कधी कधी चर्चमधले काही मुली किंवा मुलं जास्त वचन घेतात ना, असं वाटतच नाही की तुम्ही चर्चमध्ये नाही आहेत. येस, असं वाटतं की तुम्हीच काय करतात, वचन सांग. वचन सांगताय. कसं काय झालं असं? आपल्या उपस्थिती. चर्च बद्दल नाही, असं दुसऱ्या चर्च बद्दल बी होतं, जे अनॉइंटेड चर्चेस आहेत. येस, काही ते पास्टर नसतात पण त्यांचे लीडर्स जास्त काय घेतात, वचन घेतात. सेम धमक त्यांच्यामध्ये येते. येस, येस. असं कसं काय झालं? उपस्थिती. ते कोणाच्या प्रेझेन्स मध्ये राहतात निरंतर, उपस्थिती त्या देवाच्या सेवकाच्या प्रेझेन्स मध्ये राहतात, येस, त्या सेवकाच्या सेवकाईमध्ये त्याच्या बरोबर राहतात. Yes. आणि जसं तुम्ही कंटिन्यू त्याच्या फेलोशिप मध्ये राहणार, ऑटोमॅटिक अनॉइंटिंग इम्पार्ट होणार. येस, Yes, हालेलुया. म्हणावं लागणार नाही, येस, माझी पद्धत माझी स्टाईल त्याच्यामध्ये येऊ दे, ऑटोमॅटिक ते येणार. येस, आता मला जी प्रार्थना करतो, माझा जो पॅटर्न आहे हालेलुया हालेलुया, ऑटोमॅटिक तोच पॅटर्न येऊन जातो. येस, म्हणावं लागतं का तू बी ह्या स्टाईलनी कर, संगती राहिले तर प्रभाव येतो का नाही येत? येतो. येतो का नाही येत? येतो. मग तुम्ही कोणाच्या प्रेझेन्स मध्ये बसताय, मग देवाच्या. कोणाचा प्रभाव येणार? देवाचा प्रभाव येणार. सेवकाच्या प्रेझेन्स मध्ये सेवकाचा प्रभाव येतोय, देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा प्रभाव येणार. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुम्ही देवाच्या प्रेझेन्स मध्ये जास्त बसा. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च झालं म्हणजे आपलं काम झालं नाही. हापशी षंड रथामध्ये बसून आला होता, असं लिहिलंय की तो यरुशलेममध्ये भक्ती करायला आला. भक्ती झाली कुठं? यरुशलेम. भक्ती झाली, भक्ती होऊन रथात बसून चालला होता, तरी काय वाचतो? यशाचा ग्रंथ ग्रंथ वाचतो. वाचतो. फेलोशिप करतो. येस, तुम्ही फेलोशिप करा, देव गप बसणार नाही. देवाने फिलिपाला पाठवलं, म्हटलं मला याला प्रगट व्हायचं. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? आता पहा, अजून खोल जाऊ, किती लोक तयार आहेत. मी अनाउंटिंग फील करतोय खूप Yes. स्ट्रॉंगली बोलताना. आता वचन वाचतोय, काय वाचतोय? वचन वाचतो. वचन अभिषेक आहे. येस, येस. वचन अभिषेक आहे. आणि जसं तुम्ही वचन वाचता, स्वतःचा विश्वास वाढवा का मी अभिषेकात आहे. येस, Yes, hallelujah. हालेलुया. मी वचन वाचत नाही, मी अभिषेक घेतोय. Yes, येस, amen. अब्बा फादर.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला फक्त वाटतं कुणी ले हँड करावं आणि मग काय येईल माझ्यावर. अभिषेक अभिषेक येईल. तुझ्या घरामध्ये रोज अभिषेक आहे, येस हालेलुया. पण तुला सूत्रच समजत नाहीयेच. येस. हे वाचताना म्हणायचं काय अभिषेक अभिषेक आहे. आहे. काय चर्च? अभिषेक अभिषेक मी आहे. अभिषेक वाचणार, मी Yes. अभिषेक घेणार, मी अभिषेकात राहणार. येस. मी बोलतोय, मी तो रिलीज होतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय चर्च? अभिषेक आहे. एखादा मॅन ऑफ गॉड असा स्ट्रॉंग, प्रभू त्याच्याकडून मला प्रार्थना करून घ्यायची. येस. अरे तो नाही भेटणार तुला, तो फार मोठा झालाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत, तो भेटू शकत. नाही. मग तो भेटणार नाही तर मी काय वाढणार नाही का? लॉक आहेत. वाढ. काय आहेत? लॉक लॉक आहे. आहेत. लॉक तोड. येस. हे काय? अभिषेक अभिषेक आहे. आहे. काय चर्च? अभिषेक आहे. फक्त वचन म्हणू नको, हे अभिषेक आहे. येस. मी अभिषेक वाचतोय, येस. मी अभिषेक घेतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो तुम्ही फेथ दाखवणार ते तुमच्या आतमध्ये येणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येणार का नाही येणार चर्च? येस येणार. आपला विश्वास रिलीज झाला पाहिजे का देवाबरोबर संगती करतो ना, म्हणजे वचन म्हणजे अभिषेक आहे. येस. आणि मी या अभिषेकाला वाचतो, मी या अभिषेकाला घेतो. Yes. अभिषेक माझ्यामध्ये आहे. येस. आमेन. चेंज होणार का नाही होणार? येस होणार. आत्मिक वाढ होणार का नाही होणार? येस होणार. 100% होईल. येस. किती लोक डिक्लेरेशन देतात बायबल वाचताना, बोलतात का फक्त तुम्हासाठी एक पुस्तक आहे ते? आम्ही म्हणतो पवित्र शास्त्र. काय म्हणतो? पवित्र शास्त्र. पण त्याच्या पवित्रतेबद्दल कोण बोलणार? येस आपण डिक्लेअर करणार. परत आपण म्हणतो काय याचे, पवित्र शास्त्र आहे. आणि त्याच्या पवित्रतेबद्दल कोण बोलणार? आपण. जस तू बोलशील मग तर अभिषेक झळकणार ना. Yes. येस. हालेलुया. हालेलुया. तू मनाला फक्त म्हणतोय पवित्र शास्त्राने ठेवून टाकलं, वाचलं. अरे म्हणताना मन मी अभिषेकात आहे, येस. मी अभिषेक वाचतोय, Yes. मी येशूला घेतोय. जस तू त्याच्या पवित्रतेबद्दल बोलल, ती Yes. पवित्रता तुझ्या आतमध्ये येणार. येस Yes, हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉक खोला चर्च, Yes. अनॉइंटिंग खुलणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पवित्र म्हणताना त्याची पवित्रतेबद्दल बोलतच नाही, त्याच्या पवित्रतेबद्दल बोला. ती पवित्रता वाचताना तुम्हाला जाणवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुमचं अनॉइंटिंग काय होईल चर्च? वाढेल. वाढणार. कारण त्याच्या आतला येशू कुठे येतोय आता? आतमध्ये. आतमध्ये येतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय? वचन मध्ये कोणाचा स्वभाव आहे? येशूचा येशूचा स्वभाव. स्वभाव आहे. कोणाचं प्रेम आहे? येशूचं प्रेम कोणाचं आहे. हृदय येशूचं हृदय आहे. आहे का? येस येस. आहे. जे वाचाल तेच कुठं जाईल? आतमध्ये आतमध्ये जाईल. जाईल. का वेगळं जाईल? नाही. नाही. जे तुम्ही वाचताय तिथं येशू जसं मोशेला प्रभूंनी प्रगट केलं, मी कोणाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवीन करारामध्ये आम्ही प्रभूचं प्रेम पाहतो, प्रभूचं हृदय पाहतो, प्रभूचं हार्ट पाहतो. जे तुम्ही वाचाल ते रिफ्लेक्ट होणार चर्च तुमच्यामध्ये. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्यामध्ये चेंजेस होईल आणि हा चेंज तुमचे लोक नोट करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक म्हणतील तू वेग बदलला, तुझं लाईफ बदललं, आमेन. तुझं वागणं बदललं. Amen. तुमचं पहिले लोक बिहेवियर बघतात. काय येस. बघतात? बिहेवियर बघतात. तुमचं बिहेवियर बदलतं, Yes. तुमची वर्तणूक बदलती, Yes. तुमची आवड निवड बदलती, Yes. तुमची संगती बदलती. का? तुमच्या लाईफ मध्ये कोण आला? येशू येशू आला. आणि आला. येशू आल्यानंतर तुम्हाला ती जागा नकोय जिथे येशू गुदमरतो. तुम्ही मोकळी जागा शोधता. येस. जिथे माझा येशू काय होईल? वाढल. वाढल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय? तो म्हणला हेरोद पासून काय कर? पळ. फळ. पळ तिथून मोकळीक नाहीये. येशूला काय पाहिजे? मोकळीक मोकळीकता पाहिजे. ज्याच्यात येशू आहे ना, तो अशा ठिकाणी राहत नाही जी बंदिष्ट आहे. येस. येस. इथं माझा आत्मा गुदमरतोय, इथून पळ. आणि असा सहवास शोध जिथं माझ्या आतमधला येशू मोकळ्यापणाने वाढल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून रोज कोणाचा प्रेझेन्स देवाची देवाचा उपस्थिती. बसावं लागेल. येस. अरे आज नाही वाचलं, 4 दिवस झाले प्रार्थनाच नाही केली. चर्च वचनात तुम्ही काय स्थान देता आपल्या जीवनात? माझ्यासाठी तो श्वास आहे. काय श्वास आहे. श्वास माझ्यासाठी काय आहे? जीवन आहे. श्वास घेतला तर मी काय होऊन जाईल? जगल का मरल? तुम्ही जगताल का? मी तर नाही जगणार. श्वास घेतला तर नाही घेतला तर मी काय होऊन जाईल? मरून जा. मरून जाणार. माझ्या जीवनात मी वाचनाला श्वासाची उपमा दिली. येस. जर मी हा श्वास घेणार नाही तर आध्यात्मिक मी काय होणार? मरून मरून जाणार. म्हणून मला श्वास घेणं गरजेचं आहे. येस. तुमच्या जीवनात तुम्ही काय स्थान दिले वाचनाला? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव असं विचारतो का तुझ्या जीवनात माझं स्थान काय? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या जीवनात माझं स्थान काय आहे? तर प्रभूनीच मला सुचवलं आणि म्हणलो प्रभू जसं श्वास गरजेचा आहे ना जीवनासाठी, तसं तुझं वचन माझ्या जीवनासाठी श्वास आहे. येस. Yes. हालेलुया. आणि जसं श्वासाविना मनुष्य जगू शकत, नाही. तुझ्या वचनाविना मी पण जगू शकत नाही. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लाईफ मध्ये काय व्हॅल्यूज आहेत परमेश्वराच्या, तुम्ही प्रगट केल्या पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे माझं नाहीये, ज्यास तुम्ही बसाल ना तोच तुमचा विवेक भाव खोलल आणि Yes. तुम्हाला सुविचार चांगले देणार. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण इतके हुशार नाही की इतके चांगले विचार आपल्याला यावे, त्याची उपस्थितीच आम्हाला शहाणपण देऊ लागते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना कळतंय? काही आम्हाला वाटतं अरे हा पास्टर खूप शहाण वाटतोय, शहाणा वाटतोय, चांगलं बोलतोय. तो एवढा चांगला आहे का त्याने चांगलं बोलावं? पण तू कोणाच्या प्रेझेन्स मध्ये जातो, देवाच्या presence presence तिथून मध्ये. त्याचा विवेक खोलला जातो, Yes, Yes, त्याचे हालेलुया. विचार बदलले जातात, Yes, amen. त्याच्यात चांगले विचार परमेश्वर प्रगट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च? कोणाचा सहवास? देवाचा सहवास. आता ख्रिसमसच्या गडबडीमध्ये बसले का प्रार्थनेला? का रोज प्रार्थनेत तर आहे, मग अजून कशाला बसायचं प्रार्थनेत? का म्हणून मी प्रॅक्टिस किती लोक बसले बरं प्रार्थनेला सांगा बरं? येस. वर्षभर ज्याची वाट बघतो 25 बायबल घेतलंच नाही. घेतलं का चर्च? का म्हणून कळतंय चर्च? आम्ही म्हणतो काय महिनाभर पासून तो प्रेयर तर चालली, कॅरल तर चालला, कॅरल पार्ट वेगळा, तुझी पर्सनल फेलोशिप वेगळी. का आम्ही कॅरल्स ब्लेसेड आहोत, डेली फेलोशिप आहे परमेश्वरावर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फास्टिंग प्रेयर महिनाभर आहे कॅरलसाठी, या चर्चच्या सगळ्या गोष्टींसाठी. का त्याच्या प्रेझेन्स मध्ये जाऊन तो अनुग्रह मागतो, मग जाऊन हे सगळं ब्लेस होत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक फक्त रिझल्ट बघतात. काय बघतात? रिझल्ट ज्या बघतात. चेन प्रेयर होतात ना चर्च, ते उगवतंय आता. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही फास्टिंग प्रे करून देवाचं प्रेझेन्स शोधलंय, मग जाऊन आता हे उगवलंय चर्च. येस. आपण म्हणतो ना यंदा प्रत्येक ठिकाणी जेवण भेटलं, त्या फास्टिंग प्रेयर आहेत. काय आहेत? फास्टिंग प्रेयर आहे. मग ते उगवलंय चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही देवाचं प्रेझेन्स शोधणार नाही, चांगल्या गोष्टी मागाल तर कशा मिळणार? प्रभूला शोधा, ऑटोमॅटिक आशीर्वाद येऊन भेटतील. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निश्चय करा चर्च का मला देवाच्या पायापाशी बसायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप गरजेचं आहे. असं म्हणून जमत नाही संडे चर्च आहे मग आता सकाळी चर्च झालं मग दुपारी बायबल वाचायचं का? तो हापशी शंड येरुशलेमेत भक्ती करून आला, रथात बसून काय वाचतो? बायबल ग्रंथ वाचतोय. आपण संडे चर्चला गेल्यानंतर परत बायबल उघडणार का? हे काय प्रभू सकाळ तुझ्या पायापाशी घालून आला तर परत कशाला बसायचं तरी? कसं तुला प्रभूचा हाड भेटणार? येस. कसं येशू तुझ्यामध्ये दिसणार? आणि तुझी तर इच्छा आहे, माझी काय झाली पाहिजे? आत्मिक वाढ वाढ झाली झाली पाहिजे. नाही होणार चर्च. येस. तुम्हाला स्टेप अप करावं लागल, तुम्हाला पाऊल उचलावे लागतील आणि मोशे सारखं पुढे यावं लागल. मोशे म्हणला का नाही माझी इच्छा आहे का जवळ जाऊन बघायचं. कसं? जवळ जाऊन. जाऊन. देवाच्या जवळ या चर्च, येस. त्याच्या पायापाशी बसा. Yes. प्रभू स्वतःला प्रगट करणार. येस. आणि मी पुन्हा सांगतो जसा तू आहे तसं तो आम्हाला बनवणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे कोणाच्या प्रेझेन्स मध्ये गेला? देवाच्या. देवाच्या. आणि बायबल सांगतं ज्यास तो जायचा त्याचा चेहरा झळकायचा. चेहरा. झळकायचा. आता जे लोकांनी पाहिलं त्यांनी त्यांच्या भाषेत सांगितलं की बाबा मोशे तुझा चेहरा काय होतो? चमकतोय. चमकतो. काय होतो? चमकतोय. का चमकतो त्याचा चेहरा? देवाची देवाची उपस्थिती. उपस्थिती. मग उपस्थिती गेल्यानंतर चेहरा चमकतो का? कमान मी प्रश्न विचारला. बायबलमध्ये सांगितलं मोशे कोणाच्या जाऊन बसायचा? देवा- येताना चेहरा काय व्हायचा? चमकायचा. म्हणून चेहरा बुरखा ते हिजाब काय म्हणतो आपण, चेहरा काय करायचा? झाकायचा. झाकायचा. चेहरा चमकायचा. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? देवाच्या देवाच्या प्रेझेन्स presence. मध्ये. का चमकायचा? येशूचा चेहरा देखील तेजमय आहे. हा, त्याचा चेहरा पण कसा आहे? तेजमय आहे. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये की त्या डोंगरावर परमेश्वराने सर्वांना बोलू सिनाय पर्वतावर अग्नी उतरली. काय उतरली? अग्नी उतरली. म्हणजे तिथं अग्नी आहे. परमेश्वराचं प्रेझेन्स फायर सारखं आहे. येस. का म्हणून किती लोकांना कळतं? येस. त्या तेजमय उपस्थितीमध्ये कोण जायचा? मोशे मोशे जायचा. जायचा. म्हणून देव झळकतो, देव चमकतो. म्हणून कोण चमकतो? मोशे पण चमकतो. म्हणून कळतंय चर्च. Yes. म्हणून तो चमकायचा. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची उपस्थिती तेजोमय कशी आहे? तेजोमय आहे. म्हणून मोशे पण कसा दिसायचा? तेजोमय तेजोमय दिसायचा. दिसायचा. जसा परमेश्वर आहे तसंच तुम्ही दिसणार चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची उपस्थिती अंधकारमय असते. कशी? अंधकारमय. आपण कसा दिसला असता? तसाच. अंधकारमय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देवाची पर्सनॅलिटी उपस्थिती तेजोमय, म्हणून ह्याच्याकडे बघून मी तेजोमय वाटायचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही जसा परमेश्वर आहे त्याच्या फेलोशिप मध्ये राहून तुम्ही पण तसेच होणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चमत्कार चांगला आहे, फक्त काय वाढल? विश्वास. विश्वास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासाने आम्ही देवाच्या जवळ येऊ लागतो, ऍग्री आहे, पण फेलोशिप करणं महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येकाचं काम आहे का मला बायबल वाचायचं, मला Yes. प्रार्थना करायची, जरी माझं चर्च असेल तरी मला बसायचं, प्रभूची प्रार्थना मला शिकवली, रोजची भाकर तर ती भाकर मी खाल्लीच पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक खातील? खाताल का चर्च? मी असं विचारलं ख्रिसमस मध्ये कोणी काय काय हे नाही खात? फराळाचं खातात
याच्या नावाने खातात, परंतु ज्याच्यामुळे खातात त्यालाच खात नाही आपण. प्रेज द लॉर्ड. फराळाला जागा द्या, पण प्रभूच्या वचनाला पण जागा द्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय चर्च. एक सुंदर प्रगटीकरण सर्वांना भेटलं पाहिजे का नाही ख्रिसमस निमित्ताने. येस. आपण फक्त तुझं फराळ काय, माझं फराळ काय, कोणाचं भारी आहे, अरे कोणाचं प्रगटीकरण भारी भेटतं ते बी तर बघा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिसमस निमित्ताने प्रभू मला काय प्रगट करतोय ती उत्सुकता पण माझ्या हार्ट मध्ये पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय चर्च. पहिले प्रश्न पाडायचा प्रभू, आता दरवर्षीच ख्रिसमस येतो, मग आता काय सांगू, ते तर वाचून झालंय माझं पहिल्या. आता महिनाभर कशाला घेतो आपण, त्याच टॉपिकवर. पण टॉपिक संपत नाही. येस. देव म्हणला बस कोणाच्या पायाजवळ, देवाच्या तुला पायाजवळ. मी प्रगट करतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिसमस तोच आहे, पण दरवर्षी प्रभू स्वतःला एक वेगळ्या वेळी प्रगट करतो. येस. सुरुवातीला मला वाटायचं प्रभू आता दरवेळेस काय काय सांगू नवीन नवीन, हा प्रश्न मला पडवायचा अर्ली डेज मध्ये, पण ते म्हणला तू बस, तुझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी खरोखर पाहिलं का इतक्या ख्रिसमसवर प्रभू बोलतो, आपण महिन्याभर पासून फेलोशिप करतोय येस. ख्रिसमसवर, आणि देव दरवेळेस स्वतःला एक वेगळ्या वेळी प्रगट करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तुम्ही बसा, देव गप बसणार नाही, देव स्वतःला प्रगट करणार. येस. आमेन. जर बदलायचंय, काय व्हायचंय, बदलायचंय. आणि परिवर्तनामध्येच आशीर्वाद आहेत. येस. कशामध्ये, परिवर्तनामध्ये. जर परिवर्तन नाही तर ब्लेसिंग्स रूल नाही करणार तुमच्यावर. एक टाइम येतील आणि काय होऊन जातील, निघून जातील, पण जर तुमचं लाईफ ट्रान्सफॉर्म होईल, आशीर्वाद रेस्ट करतील तुमच्या लाईफवर. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अप डाऊन नाही होणार, काय नाही होणार. अप डाऊन नाही होणार. मोशेच्या लाईफवर अनाउंटिंग रेस्ट झाला, थांबला तो. काय झाला, थांबला. थांबला. आमचे आशीर्वाद येतात आणि काय होतात, जातात. जातात. एक वाटेने आले, 4 वाटेने निघून गेले. गेले. एक महिना जबरदस्त गेला, दुसऱ्या महिन्या असं वाटतं अरे मागच साक्षी देऊन गेलो, आता मी डाऊन झालो, आता लोक काय म्हणतील. अरे का तुझा अनाउंटिंग जातो येतो, तुझ्यावर प्रभूचा अनुग्रह रेस्ट करत नाही. येस. कारण तू कोणाचा प्रेझेन्स शोधत नाही. देवाचा उपस्थिती. प्रेझेन्स. जर देवाचा प्रेझेन्स शोधल तर तुझ्यावर अनुग्रह बी रेस्ट करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतंय वचन. कोणाचा सहवास, देवाचा सहवास. देवाचा सहवास. तुम्हाला जर चेंज व्हायचंय, आशीर्वादित व्हायचं, चेंजेस मध्येच आशीर्वाद आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जी स्त्री व्यभिचारामध्ये होती, प्रभूने तिचा प्राण वाचवला, पण असं म्हणणं तुझं काय झालं, तारण झालं. तारण झालं. पण ज्या समय ती प्रभूच्या उपस्थितीमध्ये परत गेली, त्याची महिमा करण्यात वेळ घालवला, मग प्रभू म्हणतो का ऐक, आज तुझं काय झालेलं आहे, तारण. तारण झालेला आहे. प्रेझेन्स तुमचं लाईफ टर्न करल Yes. आणि ब्लेसिंग्स तुम्हाला रूल करते. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जक्कयच्या घरी येशू गेला, बसला, पण म्हणला नाही या घराचं काय झालं, तारण. तारण पण झालं. जसा प्रभूने टाइम स्पेंड केला, जक्कयचं लाईफ टर्न झालं चर्च. येस. आणि मग प्रभू म्हणतो आज या घराला काय मिळालं, तारण. तारण मिळालं. कसं मिळालं, वेळ कोणाची घालवून. उपस्थिती, देवाची उपस्थिती. जक्कई जर प्रभूच्या उपस्थितीमध्ये नसता तर चेंजेस आले नसते. येस. त्याची उपस्थिती आम्हाला बदलते चर्च. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाचं काम आहे का मॅक्झिमम जास्तीत जास्त वेळ मला देवाचं वचन वाचायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुरुवातीला भलेही समजणार, नाही. पण स्टोर कर, डेटा काय कर, स्टोर. स्टोर कर. राईट टाइमवर प्रभू सगळे वचन जोडून टाक. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय. येस. आम्हाला काही प्रश्न पडतो किती वेळ वाचायचं, वाच. देव जर म्हणतो ना वाच तर वाचत राहा. जस प्रभू प्रगटीकरण द्यायला सुरुवात करेल ना, आतमधले वचन प्रभू लिंक करून टाकत सगळे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला माहित पाहिजे कोणतं वचन कुठं लिहून ठेवलंय. येस. जर एखाद्या घरात तुम्हाला काय बनवायचा, स्वयंपाक बनवायचा, काय बनवायचा, स्वयंपाक काय बनवायचा. माहित पाहिजे तुम्हाला, कुठं काय कुठं ठेवलं काय आहे? ठेवलं कुठं? आहे? काय काय ठेवलं ठेवलं आहे? आहे? ते माहित पाहिजे. येस. रेसिपी माहितीये, पण सामान कुठं काय ठेवलं तेच माहित नाही तर रेसिपी बनल का. नाही नाही बनणार. बनणार. प्रभूला बोलायचं, भरपूर काय बोलायचं, पण देव म्हणाल मला सांगायचं तुला ओवेद्यामधलं काहीतरी, हग्गायामधलं, आणि तू तिथे वाचलंच नाही. मग तुला अर्ध ज्ञान जाईल. कसं ज्ञान जाईल, अर्ध ज्ञान पण द्या. जर तू वाचलेलं असेल, मी एक वचन क्लिक केलं तुला 10 वचन लिंक लागते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन किती येतं, हे एक. आणि 10 प्रकाश पडतो, जुना करा नवीन करा, असं एकदम क्लिंक होतं. प्रभू काय काय घेऊ, थांब. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इतके कनेक्शन्स परमेश्वर खोलतो चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, तुम्हाला वाटत नाही की कनेक्शन्स मला भेटावेत, येस. कारण वचन उलगडणं म्हणजे आशीर्वाद उलगडणं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करा, मला देवाबरोबर फेलोशिप काय करायची, वाढवायची. वाढवायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवकाला बघून इन्स्पायर होणं चांगलं आहे चर्च, पण तो कसा झाला सेवक, देवाच्या देवाच्या उपस्थितीमध्ये. उपस्थितीत. सगळे बोला कसा. देवाच्या उपस्थितीमध्ये. नंतरचा मोशे सगळ्यांना माहितीये,
पण देवाने हा मोशे प्रगट केला जो डोंगरावर कोणाबरोबर प्रेझेन्स उपस्थितीमध्ये बसला होता. देवाच्या उपस्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रेझेन्स शोधा परमेश्वरात. Yes. आणि जर प्रेझेन्स असेल तर ट्रान्सफॉर्मेशन येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन परत मिरॅकल काय वाढवतात विश्वास. विश्वास आणि वाढवतात. प्रेझेन्स ट्रान्सफॉर्मेशन आणतात. येस Yes. आमेन. तुम्हाला प्रभू सारखे होणार. कोणासारखे होणार? प्रभू सारखे त्याचं होणार. प्रेम येईल, त्याची क्षमा येईल, त्याची समजदारी येईल, त्याचा नम्रपणा येईल, त्याचा लीनपणा येईल. तो आमच्या आतमध्ये जन्म घ्यायला स्टार्ट करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेझेन्स बदलतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करा म्हणजे देव तुम्हाला अनुग्रह देईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? एक सेवक आहे पौल. किती लोकांनी नाव ऐकलं नवीन करणार? त्याला पण देवाने बोलला, त्याचं लाईफ चेंज केलं का नाही केलं? येस. पण नंतर त्यांनी पण समय व्यतीत केला. कोणाबरोबर? देवा बरोबर. ते स्क्रिप्चर आपण वाचू. बस थोड्या वेळ इथं बस. 15 वचन. परंतु मी माझ्या आईच्या गर्भातून जन्मलो तेव्हापासून ज्या देवाने मला वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले त्याला हे बरे वाटेल की त्याने आपला पुत्र माझ्यात प्रगट करावा, यासाठी की राष्ट्राच्या लोकांमध्ये मी त्याचे शुभवर्तमान गाजवावे. तेव्हा लागलेच मी माणसाचे अनुमत न घेता आणि जे माझ्यापूर्वी प्रेषित होते त्यांच्याजवळ व यरुशलेमेस न जाता मी अरब स्थानात निघून गेलो व फिरून दिमिश्कात परत आलो. हा, लक्षपूर्वक ऐका. पौलाला दर्शन दिलं कोणी? देवानं. सगळे बोला कोणी? देवानं. आणि त्याला प्रेषित लोक माहित होते. इमिजिएट सेवाने सुरू केली चर्च. बायबल सांगतं काही समय त्यांनी व्यतीत केला. समयने वर्ष. परत वाचते 16 वाचन. लक्ष द्या आता पौल काय सांगतो. 16 वचन. त्याने आपला पुत्र माझ्यात प्रगट करावा, यासाठी की राष्ट्रांच्या लोकांमध्ये मी त्याचे शुभवर्तमान गाजवावे. काय म्हणतो? त्यांनी आपला पुत्र माझ्यामध्ये प्रगट करावा. इकडे अशी शाऊलाची इच्छा माझ्यामध्ये कोण प्रगट झाला पाहिजे? परमेश्वर. येशू. कोण? येशू. परत वाच, लक्ष देऊन वाच. परंतु त्याने आपला पुत्र त्याने आपला पुत्र कोणाबद्दल बोललंय? येशू सगळे बोला कोणाबद्दल बोललंय? येशूबद्दल. पित्याची इच्छा आहे का तुझ्यामध्ये शाऊला, तुझ्यामध्ये कोण दिसावा? येशू दिसावा. कम ऑन, कळतंय? येस. का त्याला सामर्थ पाहिजे होतं फक्त? नाही. सामर्थ्य पार्ट सेकंडरी. येशू आला तर सामर्थ्य ऑटोमॅटिक येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं? येशू प्रगट व्हावा हे महत्वाचं. येशू आला म्हणजे ऑटोमॅटिक अनॉइंटिंग येणार. येस. येशू म्हणजेच अभिषेक आहे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मसीहाचा अर्थ काय होतो? अभिषिक्त. ख्रिस्तचा अर्थ काय होतो? अभिषिक्त. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना माहित होतं? मी घेतलं होतं, तुम्ही विसरून गेले. येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त म्हणजे अभिषेक. अभिषेक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पाऊल म्हणतो माझ्या आतमध्ये कोण आला पाहिजे? येशू. सगळे बोला कोण आला पाहिजे? येशू आला पाहिजे. येशू इम्पॉर्टंट आहे चर्च. Yes. पुढे वाच, खूप सुंदर आहे. यासाठी की राष्ट्रांच्या लोकांमध्ये मी त्याचे शुभवर्तमान गाजवावे. यासाठी की राष्ट्रांच्या लोकांमध्ये मी त्याचे शुभवर्तमान गाजवावे. येस. किती लोकांना समजतं? कोण झळकला पाहिजे? येशू झळकला पाहिजे. का माझं नाव झालं पाहिजे? नाही. आम्हाला वाटतं माझं नाव झालं पाहिजे. तुझं नाव शोधशील ना, प्रभू उपयोगात आणणार नाही. येस. येशूला शोध, ऑटोमॅटिक तुझं नाव होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही काय करतोय? स्वतःला पाहायला लागलो. कोणाला? स्वतःला पाहायला लागलो. मी आलो पाहिजे पुढं. अरे तू कशाला? येशूला पुढे घे ना. येस. येशू पुढे आला का येशू बरोबर तुलाही पुढे घेतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला पुढे यायचंय? मला. कोणाला? स्वतःला. कसं धावपळ करून फोटो बिटो मध्ये पण कशामध्ये पण आपण सगळ्यातून पुढं. कमान, कळतंय? पुढे जायची सवय सोड. येस. आणि कोणाला पुढे घे? येशूला पुढे घे. उपस्थितीमध्ये बस. तुझ्या आतला जे हे आहे ना, माझं हे जाईल निघून. येस. आणि बरोबर येशू पुढे यायला लागेल. येस. आणि येशू पुढे आला. येशू वाहना बिना जात नाही, माहित नाही का? येशूला काय लागतं? वाहन. काय लागतं? वाहन लागतं. विदाउट वाहन चालतो का येशू? नाही. तो म्हणतो अरे मला पुढे घे, मी तुला सोडणार आहे का? तुला घेऊनच मी चालणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी हायलाइट होईल तर तू ऑटोमॅटिक हायलाइट होणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू स्वतःलाच पुढे करतो, येशूला मागे टाकतो, तर जमणार नाही. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या सेवेत स्वतःला शोधू नका, येशूला पुढे शोधा. म्हणजे येशूला तुम्ही पुढे ठेवता ना, तुम्ही ऑटोमॅटिक पुढे येतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च, समजतं चर्च, कोणाला Yes. पुढे करायचं. येशूला पुढे त्याच्या डोक्यात करायचं. काय ध्येय? दर्शन दिलं होतं कुणी? देवानं. प्रभू बोलला कोणाशी? आपलं काम, देवाने दर्शन दिलं मला, संपलं. देव मला असं दिसला, त्याच्यात त्याचं भागलं. एखादा व्यक्ती कशात भागवतो फक्त? त्याच्यातच. मला देवाने काय दिलं? दर्शन दिलं. देवाने दर्शन दिलं, मला असं रात्री झोपेत असं दिसलं, बस फॉर्म मध्ये येतो. अरे थांब, याला देव बोलला प्रत्यक्षात. येस. प्रेषित त्या टायमाची पहिली मंडळी याच्या कॉन्टॅक्ट मध्ये, त्यांचा विरोधी होता, पण त्यांचं प्रेझेन्स नाही शोधलं. कोणाचं प्रेझेन्स? देवाचं परमेश्वराचा प्रेझेन्स. presence. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतं. दर्शन दिलं, आता मला काय प्रेयची गरज आहे? डायरेक्ट देव मला भेटला, मला प्रेयची गरज नाही. पास्ट म्हणजे काही लोकांना म्हणलं प्रेरलं या सगळं मला चांगलं, उगाच चांगलं आहे का? येशू तर आहे म्हणूनच चांगलं आहे. येस. अरे देवाचं ऊन नीतिमानावर पडतं आणि अनितिमानावर पण. तुझ्या डोक्यात कुणी टाकलंय? येस. उगाच चांगलं नाही तुझं. कमान, कळतंय चर्च? येस. अनितिमानावर पण काय पडतो? पाऊस पाऊस पडतो. पडतो. तुझा गैरसमज दूर कर का धार्मिकतेमुळे पडतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आम्हाला कळलं पाहिजे आज वचन. येस. का प्रेझेन्स किती गरजेचं आहे. गर्वात येऊ नकोस, मी पणात येऊ नको, येशूला पुढं कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो त्याचं शुभवर्तमान लोकांपर्यंत गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप महत्वाचं आहे, पुढे रीड कर. तेव्हा लागलेच मी माणसाचे अनुमत न घेता आणि जे माझ्या पूर्वी प्रेषित होते त्यांच्या जवळ व यरुशलेमेस न जाता मी अरब स्थानात निघून गेलो. कुठं निघून गेलो? अरब अरब स्थानात. स्थानात 3 वर्ष. किती? 3 3 वर्ष. वर्ष. फेलोशिप करत बसला. कोणाबरोबर? देवाबरोबर. असाच पाऊल एका दर्शनात तयार झाला. फेलोशिप केली चर्च. येस. येस. आणि फेलोशिप केल्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन झालं त्याचं. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराने भरपूर उपयोग केला. कोणाचा? पौलाचा. पावलाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चला प्रेषितांचा लाईव्ह घ्या. येशू बरोबर होते. येशू बरोबर बरोबर होते. येशू शिकवायचा, पण कामात बिझी असायचे. कशात? कामामध्ये. कामामध्ये. म्हणून एवढा रिझल्ट दिसला नाही. पण येशू गेला, पवित्र आत्मा पाठवला, आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर जे आपण प्रेषित 2:42 मध्ये वाचतो, का शिष्य भाकर बोडण्यात, प्रार्थना करण्यात तत्पर होते. कसे होते? तत्पर होते. जास्त फेलोशिप करू लागले, रिझल्ट यायला स्टार्ट झाली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, शिष्यांना पहिले पण सेवेला पाठवलं होतं येशूने 2-2 करून. किती? दोन 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 कर. एवढे रिझल्ट दिसले नाही, दिसले पण एवढे मोठे नाही. पण इथून जास्त संगती करू लागले देवाबरोबर रोज. मोठं रिवायवल देवानी जगामध्ये येस. आणलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संगती कोणाबरोबर? देवाबरोबर. देवाबरोबर. रोज बसा चर्च, रोज बसा. येस. पर्सनल डिवोशन झालं पाहिजे. येस. टीव्हीवर एक मेसेज पाहणं म्हणजे संगती नाही. येस. तुमची पर्सनल फेलोशिप कोणाबरोबर? देवासोबत. देवाबरोबर. नंतर टीव्हीचा मेसेज वेगळा. येस. आपलं फक्त कशावर भागवलंय आपण? टीव्हीवर. टीव्हीवर. आपलं टीव्हीवर एक मेसेज लावून द्यायचं, काम चालू. हे माझी मी रोज प्रार्थनेतच आहे. मग वाढ का नाही तुझी? येस. तो सेकंडरी पार्ट आहे. जास्त तू तुझी प्रार्थना करून थकशील ना, आता घ्यायचं बंद होईल, मग आता तिकडून घेतो मी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा पर्सनल सराव ठेव. कोणाबरोबर बोलायचा? देवासोबत. देवाबरोबर. मग दुसऱ्याकडून ऐक. येस. पर्सनल सराव सोडायचा नाही चर्च, प्रभू बरोबर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलतो ही मोठी गोष्ट आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नक्की पहा. कशावर? टीव्हीवर. टीव्हीवर. पण फक्त टीव्हीवरच भागू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता काय म्हणतात, पास्टर आमचा असं सकाळी 6ला टीव्ही ऑन होतो, तर ते 12 पर्यंत तेच चालतं. तू कधी बसतोस मग? तू पण बसला पाहिजे का नाही? येस. तू बस. आणि तुझं आता बाबा, आता प्रभू कॅपॅसिटी संपली, आता रिसिव्हिंग कॅपॅसिटी आली, मग तू टीव्ही ऑन कर, येस. मग युट्यूब ऑन कर, आणि मग त्या सेवाकडून घे तू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च प्रेझेन्स शोधा. प्रेझेन्स ट्रान्सफॉर्मेशन आणतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, दावीद बद्दल सांगतो. दाविदाचा अभिषेक झाला की नाही झाला? येस. पण चर्च गादी मिळाली का हो? नाही. नाही फक्त मिळाली. वाटेला काय आले? दुःख आले. सगळे बोला, काय आले? त्रास आले. आणि दुःखात सहवास जास्त भेटतो प्रभूचा. येस. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दाविदाला जो टाइम भेटला ना प्रभू बरोबर, तो जबरदस्त होता चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शाऊलाचा अभिषेक झाला, डायरेक्ट कशावर बसला? गादीवर गादीवर बसला. बसला. जास्त शोधायला टाइम नाही भेटला, पण दाविदाच्या लाईफ मध्ये जे चढ उतार आले ना, त्याच्यामुळे डेली संगती होती प्रभू बरोबर. येस. म्हणून रोज एक स्तोत्र बाहेर येतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून असे स्तोत्र बाहेर आले का? नाही. नाही. कोणावर बसायचा? देवासोबत देवासोबत. बसायचा. त्रास होते म्हणून देव होता. येस. आणि जर देव तुम्ही करणार, ऑटोमॅटिक देवाचा स्वभाव रिफ्लेक्ट होणार. Yes, येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करा चर्च. येस.
जस्ट तुम्ही संगती कराल, लाईफ बदलल, आशीर्वाद येऊन राज येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पेत्र घ्या, प्रभूच्या उपस्थितीमध्ये काय बदललं त्याचं? जीवन जीवन बदललं. बदललं. बदललं का नाही बदल? येस. प्रभूच्या उपस्थितीमध्ये लाईफ बदल. जक्कई पण त्याच्या प्रेझेन्स मध्ये काय बदललं? जीवन. जीवन व्यभिचारी स्त्री काय बदललं? जीवन जीवन बदललं. बदललं. उपस्थिती लाईफ बदलते. येस. येशू दिसला पाहिजे. कोण? येशू दिसला. येशू दिसला, अभिषेक दिसणार. चर्च. येस Yes. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अभिषेक वेगळा घेऊ नका. कोणाला घ्या? येशूला. येशूला घ्या. अभिषेक ऑटोमॅटिक त्याच्यावर. Yes. अभिषेक Yes. त्याच्यातच आहे. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद रेस्ट करतील येस आणि आमेन. देवाचा गौरव आपल्या लाईफ मध्ये होणार. हालेलुया. किती लोकांना खरंच इच्छा आहे वाढायची? कोणाजवळ बसायचं देवाच्या देवाच्या उपस्थितीत. उपस्थितीत. आणि ते बोलणार. चर्च येस आमेन. 100% बोलणार. हे Yes. भूक टाकतं. वचन काय टाकतं आमच्यात? भूक भूक टाकतं. टाकतं. भूक निर्माण करतं, जाणण्याची, समजण्याची, शिकण्याची भूक निर्माण करतं. आणि जसं मी सांगितलं ना, कुणी युट्यूबवर बघतं, कुणी कुठं बघतं ना, अचानक ते जे वचन येतं ना, तुम्ही जे वाचलेलं असतं ना, त्याला जोडूनच येतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण म्हणतो चर्च मध्ये पण तेच, घरी वाचताना पण, तेच. टीव्हीवर पण तेच. कनेक्शन आहे. येस. आत्मा एकच आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान किती लोकांना समजतं मी जे बोलतो, जे सहवासात आहे कोणाच्या, देवाच्या. त्यांना टीव्हीवर पण तेच भेटतं, चर्च मध्ये पण, तेच आणि भेटतं. ते बायबल वाचायला बसले तरी तेच. प्रभू एका स्पिरिट मध्ये मूव्ह करणार तुम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तुम्ही राईट चालले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि काहींचं हे असं म्हणतात, ते तसं म्हणतात, तुझ्या स्पिरिट मध्ये गडबड आहे. मग येस. येस. जे आत्म्यात येत त्यांना सगळीकडे कसं भेटतं, सारखं सारखं आणि ते भेटतं. पुढे पुढे जातात. पण काही कन्फ्युजन मध्ये, कशामध्ये? कन्फ्युजन मग मध्ये. कुठं ना कुठं तुझी फेलोशिप गडबड आहे. येस. येस. आता कन्फ्युजन झालं नसतं, तू राईट वेने पुढे गेला. येस. टीव्हीतूनही ते, चर्च मधूनही ते, घरी पण तेच. येस Yes. हालेलुया. पण काही काहींचं तसं नसतं. नसतं. का नाही होत तसं तुझं? येस. तू कन्फ्युज झाला. काय झाला? कन्फ्यूज. कन्फ्यूज झाला. प्रभू ते तसं म्हणतात, हे असं म्हणतात, ऐकू तर कोणाचं ऐकू, चर्चलाच जात नाही. गडबड आहे तुझी. येस. तुला राईट वेने टीचिंग मिळालेली, नाही. राईट वेने फॉलो कर. प्रभू तुला राईट वेने घेऊन चाल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाच्या पायाजवळ बस, देवाच्या देवाच्या. पायाजवळ बस. याच्यात सगळं उत्तर तुला भेटणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि सुरुवातीला प्रश्न असतात, सुरुवातीला कन्फ्युजन असतं, मला पण होतं. चर्च देवा तू असंही म्हणतो, आणि तसं पण. तेवढा विवेक मोठा नव्हता ना देवाला. देवाला समजायचं मानवी बुद्धीत शक्य आहे का? कमॉन, आपण हे पवित्र शास्त्र, ही आत्मिक भाषा आहे. कोणती आहे? आत्मिक. आणि आम्ही कशी आहोत? देहिक. दैहिक आहोत. कसे आहोत? देहिक. देहातून आत्म्याला समजायला गडबडच होऊ लागती. पण जशी त्याला देह कमी होतो आणि आत्मा वाढतो, मग हे समजायला सोपं Yes, जातं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथून ह्या लेवलने हे सगळं समजायचं ना, नाही पॉसिबल. देहाला कमी कर, त्याच्या आत्म्याला तुझ्यामध्ये वाढव, म्हणजे त्याच्या आतलं तुला समजू लागेल. येस Yes, आमेन. amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेवल वाढवावं लागेल. काय वाढवावं लागेल? लेवल वाढवावं लागेल. कधी कधी साक्षी किंवा प्रतीक्षा काही प्रश्न असे विचारतात, प्रश्न बरोबर आहेत, पण उत्तर त्यांना झेपणार नाही जे मी त्यांना देणार आहे. येस. म्हणून काही वेळेसाठी मला काय करावं लागतं? गप्प असावं लागतं. तुझं काय वाढू दे, बुद्ध- वय वाढू दे, तुझी बुद्धी वाढू दे, म्हणजे तुला मला उत्तर देता येईल. येस. जर आमची आध्यात्मिक पातळी वाढली तर तिथून आम्हाला कन्फ्युजन नाही येणार, तिथून आम्हाला Yes. ब्लेसिंग्स येतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करायची. इश्यू मिळाला ना, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठ. येस Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे चर्च, एका नवीन वर्षात आपण जाऊ, येस पण प्रार्थना करा, Yes. माझ्याकडे वर्ड पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन असेल ना, सगळे आशीर्वाद तुमच्यावर रूल कर. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांशी देव बोलतो? किती लोक सुरू करतील? चर्च झालं म्हणजे आजचा दिवस झाला असं नाही. नाही. परत बसा कोणाच्या पायाजवळ, देवाच्या म्हणजे पायाजवळ. देव तुम्हाला प्रगट होणार. येस हालेलुया. आणि जसा तू आहे तसंच तुम्हाला तो प्रगट होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा तसं व्हावं. येस. प्रार्थना करा, देवा मला सहवास पाहिजे. येस काय पाहिजे? सहवास आणि पाहिजे. प्रभू तुम्हाला तो सहवास देईल. येस प्रेज द लॉर्ड. अडचणी येतील, विरोध होईल, प्रार्थनेला बसतानाच भांडणं होतील, प्रार्थनेला बसताना डिस्टर्ब होईल, प्रार्थनेला बसतानाच काम वाला येईल, पण सोडायचंच नाही. म्हणायचं जाऊ दे, 5 मिनिटं काय नाही म्हणा, बसणार म्हणजे बसणार. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर मन काय म्हणतं, जाऊ दे आता काय होणार नाही, बसून 5 मिनिटात कायला बसतो तरी, नंतरच बस म्हणा. नाही नंतर नाही, 5 मिनिटं काय नाही म्हणा, जाणार वरच्या रूमला टच काय नाही म्हणा, येणारच. येस प्रेज द लॉर्ड. जे हालेलुया. काय तुमचं प्रेयर रूम आहे, जाणार म्हणजे जाणार 5 मिनिटं काय नाही, तिथे हजेरी लावायची म्हणजे लावायची. आपल्या हार्टला हवी देऊ नका. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक लास्ट गोष्ट सांगतो, येशूला विरोध आहे ना, बाहेरून नव्हता. कुठून होता? घरातून. हेरोद इस्रायल मधला होता. कुठला होता? इस्रायल इस्रायल मधला. विरोध देहाने केला,
बाहेरून नाही केला, आमचा विरोध आतूनच होणार. कुठून? येस आतून आतूनच. देहातून. नंतर बाहेरून विरोध होणार. तुमचं Yes. मनच तुम्हाला पहिले प्रार्थनेला बसू देणार. येस तुमचं मनच पहिले कंटाळ, कशाला आता, नंतरच बस. तुला बाहेरचा नाही म्हणत, कोण म्हणतंय? तुझं देह मन म्हणतोय. देहाचं ऐकू नकोस. Yes. येस. देह म्हणलं ना नाही तर डबल बसायचं. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वर्षी मला भेटली नाही, गाडी बिघडली. म्हणलं आता माझी आराधना गेली, ते म्हणलं आता नाही, आता जी निगेटिव्हिटी तिला त्याला मारतीस तुझी आराधना आजची. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान कळतंय, कारण वर्शिपला येत असतो मी, वर्शिप सोडत नाही. आणि मग मन माझं कसं लागलं, निगेटिव्ह होऊ लागलं. अरे वर्शिप मिस झाली, अनॉइंटिंगला मला आता टाइम लागल स्टार्ट करायला, हे व्हायला. मग म्हणलो अरे नाही, प्रभूचा आत्मा म्हणला अरे आराधना फक्त गाऊनच होती का? आता आलेले विचार काय कर, बाजूला. बाजूला कर. ते विचार तू मार, विश्वासाने जाहीर कर, ही तुझी आजची आराधना आहे, तू देवाला गौरव. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च शिकायचं, येस देहाला काय करायचं, मारायचं. आणि वचन ऑटोमॅटिक आमच्यामध्ये वाढणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांशी प्रभू बोलतोय चर्च. येस प्लीज टाइम वाढवा, Yes. लॉर्ड तुम्हाला वाढवणार. येस प्रेज द हालेलुया. लॉर्ड. उभं हालेलुया. राहूया आपण. आणि तुला धन्यवाद, तुझी स्तुती, तुझी उपस्थिती मी तर दाट वेने फील करत आहे प्रभू. ओ हालेलुया. कम ऑन कम ऑन कम ऑन चर्च. किती सुंदर प्रेझन्स आहे परमेश्वराचा. तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये आहात. आपला विश्वास पुढे घेऊन जा का तुम्ही अभिषेकाच्या तेलामध्ये आहात चर्च. आणि मग तुम्ही तो अनाउंटिंग फील कराल तुमच्या मस्तकावर, तुमच्या बॉडीवर. राईट नाव मी स्ट्रॉंग वेने फील करतोय तो Yes, प्रेझन्स. yes, yes, कारण आपण yes. कोणत्या मनुष्यामध्ये नाही, आपण कोणत्या बिल्डिंग मध्ये नाही, आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. येस आपला विश्वास मोकळा करा. Yes. म्हणजे इथं असणाऱ्या प्रभूची उपस्थिती तुम्हाला तुमच्या मस्तकावर, तुमच्या शरीरावर एक बाह्य प्रेझेन्स जाणवल. Yes, yes, तुम्हाला sir. प्रचिती व्हावी का खरोखर परमेश्वर इथं आहे Yes, आणि देव Jesus. आपला गौरव करून Yes, घेईल. Father, ओ Lord. प्रभू तुला धन्यवाद. धन्यवाद देतो तुझी देवा. इच्छा आहे प्रभू येस Yes, हे बाप्पा. Papa. का माझं रूपांतर व्हावं. येस जीसस. चमत्कार विश्वास वाढवतात, येस Yes, हे अप्पा बाप्पा. ते देखील मदत करतात होय ते मला बाप्पा. प्रभू जवळ जाण्याचं. होय Yes, हे पित्या. बाप्पा. पण हे साठी मदत करतात की मी जास्त देवा जवळ जाऊ, येस येस Yes, माझं लॉर्ड. रूपांतर व्हावं. येस अप्पा Jesus. फादर. प्रभू तू मला बोलवतो हो दे येस बाप्पा. का बस माझ्या पायाजवळ. होय Yes, yes, पित्या. sir. पण अनेक वेळेस माझा आतला देह नाही म्हणतो. येस हो दे तो लॉर्ड. म्हणतो काय 5 मिनिटं बसायचं. Yes, Yes, अप्पा. sir. नाही वातावरण चांगलं नाहीये, माझं Yes. मन डिस्टर्ब आहे. येस लॉर्ड. मन सुरळीत व्हावं म्हणून तो होय म्हणतो ते माझ्या बाप्पा. जवळ ये. येस हे बाप्पा. डिस्टर्बन्स जावा म्हणून तो म्हणतो प्रभू माझ्या जवळ ये. येस येस लॉर्ड. सर. देवाचा फेलोशिप शोध. येस आमेन. तुझ्या आतमधला येशूचं पाऊल म्हणतो का माझ्या आतमधला येशू लोकांना मला सांगायचं. होय येस पित्या. आमेन. माझा फोकस येशू आहे येस Yes, अप्पा देवा. फादर. आणि येशूच अभिषेक आहे. येस Yes, जर लॉर्ड. येशू आला म्हणजे अभिषेक येणार. येस ते Jesus. बाप्पा. प्रभू धन्यवाद. येस हे बाप्पा. ज्याला मी पवित्र शास्त्र म्हणतो, येस येस सर. तू त्याच्या प्रती माझा विश्वास आज नवीन केला. आमेन आमेन. आणि आज मी प्रार्थना करताना हे बोलणार इथून पुढे माझ्या घरी बसताना होय ते हो दे बाप्पा. बाप्पा. का तुझा अभिषेक मी वाचतोय, येस Yes, अप्पा तुझा फादर. अभिषेक मी आत्मसात येस करतोय. येस म्हणजे लॉर्ड. तो अनाउंटिंग माझ्या आतमध्ये Yes. माझ्या वरती Yes, रेस्ट yes. करेल पित्या. येस अप्पा आणि मी तुझी फादर. महिमा करणार होय ते आणि बाप्पा. अभिषेक जू तोडतो होय Yes, पित्या. तो माझ्या आतमध्ये जाऊन माझ्या देहाला मारणार आमेन आणि आमेन. माझ्या आतमधला येशू बाहेर येईल आणि मी Hallelujah. देवाला गौरव देणार. ये जीसस. ओ प्रभू धन्यवाद. धन्यवाद देतो धन्यवाद देवा. परमेश्वर. येस हे बाप्पा. ओ प्रभू तुझी इच्छा आहे होय Yes, ते हे का बाप्पा. ज्याप्रमाणे मी होय मोशेला पित्या. प्रगट केलं होय Yes, ते हे बाप्पा. बाप्पा. मला तुला देखील प्रगट करायचं. Yes, Yes. Father. असे अनेक भेद आहेत, अनेक रहस्य आहेत येस Yes, येस हे लॉर्ड. जे प्रगट व्हायचे आहेत. Yes, Yes. yes, sir. पण माझे लेकर माझ्या पायापाशी आले होय पाहिजे. पित्या. Amen. म्हणजे मी त्यांना बोलल, त्यांना सांगल, Yes. त्याच्या कौटुंबिक गोष्टीचं उत्तर मी त्याला सांगल वाचनातून. Yes, येस त्याच्या फादर. सक्सेसचं रिझन मी त्याला सांगल येस वाचनातून. अप्पा फादर. त्याच्या आध्यात्मिक जीवनाचा पुढचा मार्ग मी प्रगट करेल त्याला वाचनातून. Yes, yes. आणि तू देवाची महिमा पाहशील. Amen, amen. काय इकडे तिकडे पळतोस, काय इकडे तिकडे गोष्टी शोधतो का? तुला असं वाटतं का प्रभू मला कधी अभिषेक भेटेल, कधी माझा यूज होईल? Yes, yes. तुझ्या समोर पवित्र शास्त्र आहे, आमेन आमेन. ते उघड, ते वाच. धन्यवाद आहे येशू बाप्पा. म्हणतो मी मार्ग आहे. Yes, yes, Father. म्हणायला मार्ग नाही, तो प्रगट करायला मार्ग आहे. ये जीसस. आणि त्याची इच्छा का तो प्रगट व्हावा. हो दे बाप्पा. पण ते म्हणतो तो षंड व्यक्ती होता, Yes, yes. फादर. रथात बसूनही तो देवाचं वचन मनन होय करत देवा. होता. ये जीसस. आणि जसं तुम्ही वचन वाचणार Yes, त्यातला Father. येशू गप बसणार नाही, येस Yes. तो फादर. स्वतःला प्रगट करणार. Amen, amen. आज अनेक लोकांवर येशू स्वतःला प्रगट करू इच्छितो. Yes, Father. तुझ्या जीवनावर, तुझ्या आरोग्यावर, तुझ्या Yes, yes. कामावर, तुझ्या Yes. कौटुंबिक गोष्टीवर होय येशू देवा. स्वतःला प्रगट होय करल, आपली पित्या. महिमा करून घेईल तो. येस आमेन. Jesus. तू जे वाचतोय देव त्याचा अनुभव तुला देईल येस Amen. आणि आपला गौरव करून घेईल. येस अप्पा कारण ते फादर. वचन जिवंत आहे, होय ते वचन पित्या. पवित्र आहे, Amen, ते वचन amen. समर्थ आहे, Yes, ते वचन Amen. कार्य करणार आहे. Yes, amen. Jesus. म्हणून मी देवाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो लॉर्ड. थँक्यू लॉर्ड, तू आमच्यामध्ये आहे. धन्यवाद Yes, Father. पित्या. कम ऑन चर्च, या गीताद्वारे आपली प्रार्थना आपण देवाला प्रगट करू. ये जीसस.
आणि अनॉइंटिंग तुमच्यावर उतरेल चर्च. Yes, yes, sir. कारण हे फक्त गीत म्हणून घेऊ नका. Yes. हे अनॉइंटेड वर्ड्स आहेत Yes, Abba आणि प्रभू Father. तुमच्या लाईफवर ते रेस्ट करण्यास अनुग्रह Amen, देईल. amen, amen. ओ धन्यवाद. थँक्यू फादर. Yes, Jesus. देवा हे तुला शोधतायत, हो दे बाप्पा. हे तुझं प्रेझेन्स शोधतायत. Yes, yes, Father. कारण अनेक जण 25चा क्रिसमस करून प्रभू थंड होऊन गेले, हो दे बाप्पा. पण आज हे तुझ्या सानिध्यामध्ये आलेत Yes, yes, sir. आणि जे तुझ्या प्रेझेन्स मध्ये येतात ते प्रकाशमय होतात. Amen, amen. म्हणून जर अजूनही कोणावर कोणतं अंधाराचं कार्य आहे Yes, yes, जिथून Father. सैतान त्यांना अडवायचा पाडायचा प्रयत्न करतोय, Yes, yes. येशूच्या नावाने मी डिक्लेरेशन देतोय, Yes, या Father. प्रेझेन्स मध्ये प्रभूच्या नावाने पूर्णपणे तो फ्री होतो. येशूच्या नावाने Yes, yes, sir. जी भीती आहे, जी दडपण आहे, Yes, yes, प्रभू ती Father. घालवत आहे. काढ ती चिंता आपल्या नाश करता मनातून येशूच्या नावामध्ये, आणि Lord. जाहीर कर का मी देवाच्या प्रेझेन्स मध्ये माझा Yes. पुढचा समय प्रभू चांगला करत आहे. Amen, तू amen. पुढची गोष्ट माझी चांगली करत Yes. आहे. Hallelujah. डिक्लेरेशन दे, लॉर्ड मला Yes. रिव्हील करत आहे. Yes, Yes, yes. Abba Father. जरी तू इथे आहे, पण काही गोष्टीसाठी तू व्याकुळ आहे. होय Yes, yes. पित्या. तुझ्या मनात चाललंय का प्रभू काय कशा गोष्टी त्या पूर्ण करेल, कसं मी Yes. तिथून बाहेर पडल. Yes, Father. डिक्लेरेशन दे, डिक्लेरेशन दे. Yes. लॉर्ड मला Yes. टाकतो तुझ्या हात Yes. बद्दल. Yes, डिक्लेरेशन Abba दे, तू Father. म्हण का मी फ्री होत आहे. Yes, yes, मी या yes. टायमाला देवाच्या जवळ आहे तर माझा पुढचा टाइम चांगला आहे. देवाचा प्रेझेन्स मला फ्री करतोय. Yes, देवाचा yes. प्रेझेन्स मला फ्री करतोय. Yes, Father. पुढच्या गोष्टी चांगल्या होतील. Yes, Jesus. पुढचा दिवस चांगला उगवल. Amen, amen. पुढच्या गोष्टी ब्लेस होतील. Yes, Jesus. मी देवाची महिमा पाहणार. Amen, amen. येशू नावाने त्या व्यापापासून त्या Yes, विचारापासून Father. फ्री हो फ्री व्हा येशूच्या आणि देवाचा नावामध्ये. गौरव मी स्वीकारतो. स्वीकारतो दे डोंट वरी बाप्पा. तुझ्या आजारांसाठी पण Yes, Father, Lord. देव आरोग्य देणार आहे. Amen, amen. आणि त्याच्या चापकांद्वारे निरोगी होऊन जा. Yes, yes, त्या sir. चापकांद्वारे संजीवित होऊन जा. स्वीकार त्या अवयाला दे म्हणतो बाप्पा. देवाची इच्छा आहे का आता ह्या अवयाला बरं व्हावं, Yes, yes. या शरीरात तू अजून त्रास देऊ नये. Yes, yes. देवाच्या गौरवासाठी म्हणतो निरोगी होई या समय फ्री व्हा येशूच्या आणि नावामध्ये. देवाची महिमा प्रगट होऊ दे एक साक्षद्वारे. Yes. आणि देवा Amen, तुझी amen. महिमा होऊ दे. Yes, Father. यांची कूस अजूनही बंद आहे. हो दे बाप्पा. प्रभूच्या गौरवास ती वाहती हो, Amen, amen. प्रभूच्या महिमेस ती वाहती हो. Yes, amen. देवाच्या महिमेसाठी